नमस्कार मंडळी. तर मंडळी, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल ते कोणतंही असो, पिवळं असो, पांढरं असो किंवा केशरी असो, तीनपैकी कोणतं नाही कोणतं रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे खास महत्त्वाचा आहे. कारण 1 एप्रिल 2026 पासून जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डचे काही नियम जे आहेत ते बदलणार आहेत. 70 लाख अपात्र कार्ड धारकांवर कार्यवाही होणार आहे. जे ई-केवायसी आहे ती अनिवार्य आहे आणि खोटी माहिती दिल्यास गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. तर याच्याबद्दल आपण थोडीफार सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, तुमच्याकडे स्वतःची कार आहे, घरात AC आहे किंवा तुम्ही आयकर भरत असाल तर तुमच्या रेशन कार्डवर आता कायमची संक्रांत येण्याची शक्यता आहे. येत्या 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्डच्या नियमामध्ये मोठे बदल होणार असून राज्यातील सुमारे 70 लाख अपात्र कार्ड धारकांना जबरदस्त दणका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही रेशन कार्ड काढण्यासाठी जर खोटी माहिती देत असाल तर आत्ताच सावध व्हा, नाहीतर त्याचा फटका तुम्हालाही बसू शकतो. गरिबांच्या ताटातील घास पडवून अनेक श्रीमंत आणि सधन व्यक्तींनी जे पांढरं रेशन कार्ड आहे ते खिशात टाकल्याच्या तक्रारी सरकारकडे गेल्या आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने आता थेट घराघरात जाऊन जे KYC आहे, जे ई-KYC आहे ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता घराघरात जाऊन जे ई-KYC आहे म्हणजे KYC आहे ते होणार आहे. खऱ्या गरजूंना धान्य मिळावे हा यामागचा उद्देश आहे. सरकारने आखलेले जे नवीन निकष आहे ते अत्यंत कडक आहे. घरात AC किंवा 5 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचे जनरेटर असेल त्या कुटुंबाकडे स्वतःची 4 चाकी किंवा ट्रॅक्टर असेल, लक्षात ठेवा, किंवा ट्रॅक्टर असेल, 4 चाकी किंवा मारुती कार किंवा ट्रॅक्टर असेल. शहरात राहणाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांच्या वर आणि ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्यांचे 2 लाखाच्या जे उत्पन्न आहे ते वर असेल. 100 चौरस मीटरपेक्षा मोठा फ्लॅट किंवा स्वतःचं पक्कं घर असेल. कुटुंबातील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर तुमचं जे रेशन कार्ड आहे ते रद्द केले जाईल किंवा बंद केले जाणार आहे. ज्यांनी खोटी माहिती देऊन आजपर्यंत धान्य जे आहे ते लाटलं आहे त्यांच्यावर जे आहे सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. जर चौकशी दरम्यान तुम्ही दोषी आढळला तर आतापर्यंत घेतलेल्या धान्याची बाजारभावाने वसूली केली जाणार आहे. इतकंच नाही तर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. सध्या सरकारने जे ई-KYC आहे ते अनिवार्य केली आहे. जर तुमची ई-KYC अपूर्ण असेल तर तुमचं जे रेशन आहे ते तात्पुरतं बंद होऊ शकतं, पूर्णपणे नाही. त्यामुळे तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन तत्काळ आपली माहिती अपडेट करून घेणे हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. तर आता ज्यांना खोटी माहिती देऊन रेशन कार्ड बनवलं आहे किंवा ज्यांच्या घरी कार आहे, ट्रॅक्टर आहे, AC आहे, 100 चौरस मीटरपेक्षा जास्त फ्लॅट आहे, त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे, अजून जे काही मी सांगितलेलं आहे ते त्यांच्या घरी समजा असेल, AC, कार, ट्रॅक्टर, फ्लॅट, उत्पन्न 3 लाखाच्या वर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये 2 लाखाच्या वर जर असेल तर तुमचं जे रेशन कार्ड आहे तर बंद होऊ शकते आणि तुमच्यावर कारवाईसुद्धा होणार आहे. ठीक आहे, होऊ शकते. ठीक आहे, होऊ शकते, होणार तर नाही, होऊ शकते. हे जे नवीन नियम आहेत ते 1 एप्रिल 2026 पासून जे राज्य सरकार आहे ते हे नियम जे आहेत ते लागू करणार आहे. ठीक आहे, ज्यांनी खोटी माहिती दिली, तुम्ही गरीब माणूस कधीच खोटी माहिती देत नाही. जे श्रीमंत आहे, ज्यांना धान्य पाहिजे, फुकटचे साल आहे, 10 किलोने ते विकून काय होणार आहे त्यांना माहीत. कारण त्यांना दुसऱ्या सवलती भेटतात ना त्या कार्डवरती. समजा त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केशरी असेल किंवा पांढरं असेल तर त्यांना योजनामध्ये सवलती मिळतात, त्यांना योजनांचा त्यांना फायदा होतो हे रेशन कार्डमुळे. ठीक आहे, भरपूर सवलती आहेत रेशन कार्डवरती. ज्यांच्याकडे दारिद्र्य रेषेखालील आहे किंवा BPL कुटुंब आहे त्यांना भरपूर फायदा आहे. आणि या BPL कुटुंबामध्ये भरपूर श्रीमंतसुद्धा आहेत जे खोटी माहिती देऊन सरकारी नोकर म्हणजे सरकारी ड्युटीवरती असणारे सुद्धा BPL कार्डमध्ये आहेत. माझ्या गावामध्ये खुद आहेत, मला माहिती आहे. हां, एक मास्तर काय सांगू तुम्हाला, एक शिक्षक आहे तो सुद्धा BPLमध्ये आहे. आम्ही ठीक आहे, आम्ही गरीब आहोत, आम्ही BPLमध्ये आहोत, ठीक आहे, पण तो एक शिक्षक असून सुद्धा तो BPL कुटुंबामध्ये आहे. तर बघा, त्याच्याकडे सरकारी ड्युटी आहे, सरकारी नोकरा म्हणजे त्यांचा पगार जो आहे तो 1 लाखाच्या जवळपास आहे. अरे नाही, 1 लाखाच्या जवळपास 60 तर हजार असेल. आणि आम्ही किती कमवतो? 9-10 हजार रुपये महिन्याचे. काय आहे? आम्ही BPLमध्ये आहोत, ठीक आहे. त्यांनी खोटी माहिती देऊन साहेबाशी कनेक्शन लावून त्यांना साहेबाला
जे कार्ड बनवताना त्यांना पार्टी देऊन 2000 रुपयाची, कोंबडा चारून, बकरा चारून, जे काही असेल ते खोटी माहिती देऊन ते रेशन कार्ड बनवले, आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे. हे सरकारने जे हे नियम काढला आहे तो खूप चांगला आहे, कारण याचा जो फायदा आहे फक्त गरिबांनाच होणार आहे. ठीक आहे. तर हे जे नियम आहेत ते 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत. तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करा, गावागावापर्यंत पोहोचवा. त्या सरकारी ड्युटीवाल्याचे जे धाबे आहेत ते दणाणले पाहिजे आपल्या व्हिडिओने. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.